जेव्हा वेदांचे ज्ञान केवळ आचार्य ब्राह्मण वर्गापर्यंतच मर्यादित होते, तेव्हा सामान्य जनतेपर्यंत सत्य, धर्म, मोक्ष, इतिहास, भूगोल आणि आध्यात्मिकता पोहोचवणारे ग्रंथ म्हणजेच पुराण आहेत. पुराण म्हणजे काय? तर पुराण हा शब्द संस्कृत भाषेतील पुरा आणि अण या धातूपासून तयार झाला आहे. याचा अर्थ आहे पुरातन काळाची गोष्ट किंवा जे पूर्वी घडले आहे त्याची गोष्ट. पुराण म्हणजे आपल्याला धर्म, नीती, तत्त्वज्ञान, विज्ञान, भूगोल, इतिहास, आध्यात्मिक साधना, समाजजीवन, संतान शिक्षण, ग्रह नक्षत्र, तीर्थयात्रा, योग, कर्म, पापपुण्य यांचे गूढ उलगडून दाखवतात. महर्षी वेदव्यास हे पुराणांचे मूळ रचयिता मानले जातात. त्यांनी वेदांचे 4 भाग केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. सर्वसामान्य लोकांसाठी वेदांचे सार अधिक सुलभ रूपात पुराणांच्या माध्यमातून त्यांनी दिले. त्यांचे उद्दिष्ट होते की ज्ञान हे केवळ ग्रंथात न राहता जनतेच्या मनात झिरपावे. या उद्देशातूनच वेदव्यासांनी 18 महापुराणे आणि अनेक उपपुराणे निर्माण केली. सनातन धर्मानुसार सृष्टी 3 गुणांनी चालते. सत्व म्हणजे शुद्धता, रज म्हणजे उत्साह आणि तम म्हणजे आळस किंवा अज्ञान. याच आधारावर 18 पुराणांचे वर्गीकरण केले गेले आहे. पहिले म्हणजे सात्विक पुराणे, जे विष्णुप्रधान आहेत. त्यामध्ये येतात विष्णू पुराण, भागवत पुराण, नारद पुराण, पद्मपुराण, गरुड पुराण आणि शेवटचं 6वं म्हणजे वराह पुराण. दुसरं आहे राजसिक पुराणे. हे पुराणं ब्रह्मप्रधान मानले जातात आणि त्यामध्ये सुद्धा 6 पुराणं येतात. ते म्हणजे ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, भविष्य पुराण, मार्कंडेय पुराण आणि वामन पुराण. तिसरं आहे तामसिक पुराणे, ज्यांना शिवप्रधान पुराण सुद्धा म्हटले जाते. त्यामध्ये सुद्धा 6 पुराणे येतात. ते म्हणजे शिव किंवा लिंग पुराण, स्कंद पुराण, मत्स्य पुराण, कूर्म पुराण, अग्निपुराण आणि शेवटचं 18वं म्हणजे वायुपुराण. या वर्गीकरणाचा उद्देश म्हणजे विविध प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींना त्यांच्या मनोवृत्तीनुसार अध्यात्माची वाट दाखवणं असं आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण सर्व पुराणांबद्दल जाणून घेऊया. पहिलं आहे ब्रह्मपुराण. याचे लेखन महर्षी वेदव्यास यांनी केले. यामध्ये सुमारे 10,000 श्लोकसंख्या आहेत आणि हे संस्कृत भाषेमध्ये आहे. हे पुराण आदिपुराण म्हणून ओळखले जाते, कारण हे सर्वात पहिले लिहिले गेलेले पुराण आहे. यामध्ये ब्रह्मदेव, सृष्टीनिर्माण, विविध देवतांचे कार्य, वेदांचे महत्त्व, महापुरुषांचे जीवन यांचे वर्णन आहे. याचे मुख्य विषय आहे: 1. ब्रह्मदेवाची सृष्टीरचना कशी झाली. 2. जल, पृथ्वी, वायू यांचे स्रोत. 3. सूर्य आणि चंद्रवंश. 4. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या लीलांचे वर्णन. 5. ब्रह्मपूजन आणि श्राद्धविधी. 6. भारतवर्षातील तीर्थक्षेत्रांची माहिती. 7. पार्वती आणि शिवविवाह आणि विष्णुपूजन. आणि 8. कलियुगाची लक्षणे आणि त्यांचे परिणाम. या पुराणातून मनुष्य मात्राला जीवनाचा आरंभ, धर्माचरण आणि कर्मफळाचे तत्त्व हे सर्व समजते. आता आपण दुसऱ्या पुराण म्हणजेच पद्मपुराणाबद्दल माहिती जाणून घेऊया. याचे लेखन महर्षी वेदव्यास यांनी केले. यामध्ये सुमारे 55,000 श्लोकसंख्या आहेत आणि हे सुद्धा संस्कृत भाषेमध्ये लिहिले गेलं आहे. याचा अर्थ होतो पद्म म्हणजे कमळ. हे पुराण विशुद्ध सात्विक आहे. पद्मपुराण 5 खंडांमध्ये विभागले गेलेले आहे. ते म्हणजे सृष्टीखंड, भूमिखंड, स्वर्गखंड, पातालखंड आणि उत्तरखंड. याचा मुख्य विषय आहे: 1. ब्रह्मविष्णूच्या नाभी कमळावरून प्रकट होणे. 2. विष्णूचे महात्म्य आणि अवतार. 3. श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन. 4. तुलसी महिमा, तुलसी विवाह आणि त्यांचे व्रत. 5. विविध व्रते आणि त्यांचे पुण्य. 6. तीर्थस्थानांची माहिती जसे की काशी, द्वारका आणि बद्रीनाथ. 7. धर्मपालन आणि पाप प्रायश्चित्त. आणि 8. स्त्रियांना समर्पित धार्मिक विधींची माहिती. पद्मपुराणामधून एक स्पष्ट संदेश मिळतो: भक्ती हीच सर्व पापांची निवृत्ती आहे. तिसऱ्या नंबरला आहे विष्णुपुराण. याचे लेखन महर्षी पाराशर यांनी केले. यामध्ये 23,000 श्लोकसंख्या आहेत.
हे सुद्धा संस्कृत भाषेत आहे आणि याचा गुणवर्ग सात्विक आहे. विष्णुपुराण हा एक अत्यंत आदरणीय ग्रंथ आहे, जो भगवान विष्णूच्या उपासना, धर्माचरण आणि सृष्टीच्या नियमानुसार जीवन जगण्याचं ज्ञान देतो. याचे रचयिता महर्षी पाराशर आहेत, जे महर्षी व्यासांचे वडील होते. याचा मुख्य विभाग आहे. विष्णुपुराण 6 प्रमुख अंशांमध्ये विभागले गेलेले आहे. 1. सृष्टी अंश, 2. पृथ्वी अंश, 3. वंश अंश, 4. मन्वंतर अंश, 5. वराह अंश आणि 6वा म्हणजे धर्म अंश. विष्णू पुराणांचे प्रमुख विषय आहेत. 1. ब्रह्म, विष्णू आणि शिव यांचे एकात्म रूप. 2. सृष्टीची निर्मिती आणि लोकांचे वर्णन. 3. वर्णाश्रम धर्माचे मूळ तत्त्वज्ञान. 4. ग्रह, नक्षत्र, राशी व त्यांचा प्रभाव. 5. तीर्थयात्रांचे महत्त्व. 6. श्रीकृष्ण आणि श्रीराम अवतार. 7. भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू कथा. 8. श्राद्धविधी आणि संन्यास धर्म. विष्णुपुराण हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुष्पुरुषार्थांमध्ये संतुलन साधण्याची शिकवण देतं. 4थं पुराण आहे वायुपुराण. वायुपुराणाचे लेखन वेदव्यास यांनीच केले. यामध्ये सुमारे 11,000 श्लोकसंख्या आहेत आणि हे संस्कृत भाषेत लिहिले आहे. याचा गुणवर्ग तामसिक पण शिवतत्वप्रधान आहे. वायुपुराण हे अनेक विषयांना स्पर्श करणारे, परंतु विशेषतः शिवमहिमा, भूगोल, खगोल, राजवंश, तीर्थ, श्राद्ध, संगीत, वेदशाखा यांचे विस्तृत विवेचन करणारे पुराण आहे. या ग्रंथांचे प्रमुख वक्ते वायुदेव आहेत. याचे वैशिष्ट्य म्हणजे शिवउपासना आणि शिवपूजन विधी, शिवाच्या विविध रूपांची माहिती, सृष्टीचा आरंभ, युगचक्र म्हणजेच सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, राजवंशाचा इतिहास म्हणजे सूर्यवंश आणि चंद्रवंश, नदी, पर्वत, द्वीप, समुद्रे यांचे वर्णनसुद्धा यामध्ये आहे. भारतवर्षाचे प्राचीन भूगोल, मृत्यूनंतरचे कर्मकांड आणि श्राद्धविज्ञान याचे महत्त्वाचे भाग आहेत. या पुराणात संगीतशास्त्राचा सुद्धा उल्लेख आहे. त्यामध्ये ऋषी, देव, गंधर्व यांच्या संगीत प्रकारांबद्दल माहिती आहे. वेदांचे प्रकार, त्यांचे महत्त्व आणि उपासनेतील उपयोग यावर सुद्धा विशेष भर दिला जातो. वायुपुराणामध्ये शिवतत्वाची महती सांगतानाच सृष्टीच्या चक्राकडे वैज्ञानिक नजरेने पाहण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे या ग्रंथाला शैव आणि तात्विक दोन्ही बाजूंनी महत्त्व आहे. 5वे पुराण आहे भागवत पुराण. याला श्रीमद भागवतसुद्धा म्हणतात. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. यामध्ये अंदाजे 18,000 श्लोकसंख्या आहेत. हे संस्कृत भाषेत आहे आणि याचा गुणवर्ग सात्विक आहे. भागवत पुराण हे हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय पुराण आहे. याला श्रीमद भागवत महापुराण असे सुद्धा म्हणतात. वेदव्यासांनी हे पुराण लिहिल्यानंतरसुद्धा समाधान मिळाले नाही. त्यामुळे शुकदेव मुनींना त्यांनी हे सांगायला सुरुवात केली, जे नंतर राजा परीक्षित यांना सांगण्यात आलं. भागसंख्या भागवत पुराणात 12 स्कंध म्हणजेच खंड आणि 335 अध्याय आहेत. भागवत पुराणाचे मुख्य विषय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांची महिमा, भगवान श्रीकृष्ण जन्म, बाललीला आणि रासलीला, गोवर्धन उठवणं, कालीय नागमोचन, कंसाचे वध आणि मथुरेचा पराभव, महाभारत युद्धातील श्रीकृष्णाची भूमिका, श्रीकृष्णाने द्वारकेचा परित्याग कसा केला, शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद, प्रल्हाद, ध्रुव, अंबरीश यासारख्या परमभक्तांच्या कथा या पुराणात आहेत. नृसिंह, वामन, श्रीराम, श्रीकृष्ण यांचे अवतार वर्णनसुद्धा यामध्ये आहे. गीतेतील तत्त्वज्ञानाचा भावनात्मक रूप या पुराणात बघायला मिळतात. भागवत पुराण सांगतं, एकमेव परमात्मा भगवान श्रीकृष्ण, त्याचे नामस्मरण आणि भक्तिरसाने ओतप्रोत जीवन हाच मोक्षमार्ग आहे. यापैकी दुसरे काहीही नाही. 6वे पुराण आहे नारद पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले आणि याचा वक्ता आहे स्वतः नारद मुनी. यामध्ये सुमारे 25,000 श्लोकसंख्या आहेत. याची भाषा संस्कृत आहे आणि याचा गुणवर्ग सात्विक आहे. नारद पुराण, ज्याला नारदीय पुराण असेही म्हणतात, हे विष्णू उपासना आणि व्यावहारिक शिक्षण या 2 पायांवर उभं आहे. या पुराणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त धार्मिक नाही, तर शिक्षण, गणित, व्याकरण, संगीत, ज्योतिष यासारख्या विविध विद्यांना परिचय करून देतं.
नारद मुनी कोण होते? तर नारद हे देव, मनुष्य आणि दानव यांच्यात वारंवार संवाद करणारे त्रिकालदर्शी दूत, संगीतशास्त्रज्ञ व परमभक्त होते. त्यांचं जीवन फक्त प्रवचन देण्यात नाही, तर धर्मप्रवृत्ती वाढवण्यात सुद्धा गेलं. या पुराणाचा मुख्य विषय आहे श्री विष्णूच्या उपासनेचे नियम. पुरश्चरण, होम, यज्ञ, व्रत आणि ध्यानधारणा, गणित आणि ज्योतिषशास्त्रांची तत्त्वे, नवरस, संगीतशास्त्र आणि स्वर, विविध युगांचे वर्णन व त्यातील धर्मस्थिती, कलियुगातील पतनशील समाजाचे लक्षणसुद्धा यामध्ये बघायला मिळते. यासोबतच श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अवतार वर्णन सुद्धा या पुराणात बघायला मिळतात. हे पुराण 2 भागात विभागले गेले आहे. पूर्व भाग, ज्यात विश्वाची पवित्र विधी आणि धार्मिक आचार आहेत, आणि उत्तर भाग, ज्यामध्ये विष्णू अवतार, कलियुगातील स्थिती आणि भक्तियोग बघायला मिळतो. नारद पुराण हे भक्तीच्या माध्यमातून आत्मशुद्धीची शिकवण देतं, पण त्याचवेळी ते जीवनातला विवेक, अध्ययन आणि कर्म यांचा आदर करायला शिकवतं. संगीत आणि साधना या 2 गोष्टींनी माणूस ईश्वराशी जोडला जातो, असा नारदांचा विश्वास आहे. 7वं पुराण आहे मार्कंडेय पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले आणि याचे कथानायक आहे ऋषी मार्कंडेय. यामध्ये सुमारे 9000 श्लोकसंख्या आहेत. याची भाषा संस्कृत आहे आणि याचा गुणवर्ग राजसिक आहे. हे पुराण एक अद्वितीय आहे, कारण यामध्ये सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक व स्त्रीशक्तीचे सामर्थ्य सांगितले आहे. मार्कंडेय ऋषी हे या पुराणाचे नायक आहेत, जे देवांनी अमरत्व दिलेले योगी होते. यामध्ये दुर्गा सप्तशती आहे. या पुराणामधील सर्वात प्रसिद्ध भाग म्हणजे दुर्गा सप्तशती, ज्याला दैवी महात्म्यसुद्धा म्हणतात, ज्यामध्ये महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांच्या शक्तीचं वर्णन आहे. हीच सप्तशती नवरात्रामध्ये वाचली जाते. याचा मुख्य विषय आहे मनुष्याच्या नैतिक व सामाजिक जबाबदाऱ्या, स्त्रीशक्तीचे गौरवगान, मन, आत्मा आणि मोक्ष यांचे स्वरूप, ध्रुव, हरिश्चंद्र आणि बलराम यांच्या कथा, सतीचा जन्म आणि शिवसंगम, युगधर्म आणि धर्माचा ऱ्हास. या पुराणामध्ये दैवी आणि मानवी संघर्ष, माया आणि सत्य यांचा संग्राम आहे. महर्षी मार्कंडेयांनी कर्म या संकल्पनेवर जास्त भर दिला आहे आणि यामध्ये धर्म आणि अध्यात्म यांचे सुंदर मिश्रण आहे. स्त्री ही देवतेसमान आहे, तिचा अनादर म्हणजे धर्माचं पतन. हा संदेश या ग्रंथातून वारंवार दिला जातो. व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 8वे पुराण आहे अग्निपुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले आणि वक्ता स्वतः अग्निदेव आहे. यामध्ये अंदाजे 12000 श्लोकसंख्या आहेत. भाषा संस्कृत आहे आणि याचा गुणवर्ग तामसिक आहे. अग्निपुराण हे एक तर बहुपर्यायी आहे की ते शास्त्र, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, युद्धशास्त्र, राजधर्म, कर्मविज्ञान आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम आहे. अग्निदेवांनी हे ज्ञान महर्षी वशिष्ठ यांना सांगितलं आणि नंतर ते वेदव्यासांनी संकलित केलं. याचा मुख्य विषय आहे त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांची महिमा, वास्तुशास्त्राचे सिद्धांत, पूजा पद्धती, यज्ञ आणि मंत्रशास्त्र, रामायण आणि महाभारत यांचा सारांश, राज्यकारभार, न्याय आणि युद्धनीती, शिवपूजन, सूर्यपूजन आणि ग्रहदोष निवारण आणि कर्मयोगाचे तत्त्वज्ञान. याचे वैशिष्ट्यपूर्ण विभाग आहेत आयुर्वेदशास्त्र, ज्यामध्ये आहार, व्याधी आणि त्याचे निवारण दिले आहे, खगोलशास्त्र, ज्यामध्ये ग्रह, नक्षत्र आणि संक्रांती याचे कालचक्र आहे, वस्त्र, आभूषणे आणि शस्त्रनिर्मितीचे शास्त्रसुद्धा यामध्ये दिले आहे. अग्निपुराणातून कर्मसिद्धांत सखोलपणे मांडला आहे. कर्म करताना भक्ती हवी, पण फळाची अपेक्षा नको, ही भूमिका अग्निपुराणातून स्पष्ट होते. 9वं पुराण आहे भविष्य पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. यामध्ये अंदाजे 14500 श्लोकसंख्या आहेत. याची भाषा संस्कृत आहे आणि याचा गुणवर्ग राजसिक आहे. भविष्य पुराण हे नावाप्रमाणेच भविष्यवाणी करणारे पुराण म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु हे केवळ भविष्य सांगणारे ग्रंथ नाही, तर त्यामध्ये धर्मनीती, व्रत, ज्योतिषशास्त्र, संस्कार, इतिहास आणि महापुरुषांची चरित्रे याचं सखोल विवेचन आहे. याची रचना म्हणजे
हे पुराण 5 खंडांमध्ये विभागले गेलेले आहे. ब्रह्मपर्व, विष्णुपर्व, शिवपर्व, सूर्यपर्व आणि उत्तरपर्व. याचे मुख्य विषय आहेत विविध युगांमधील राजा, संत व देवांचे जीवनकार्य, सूर्य उपासना व पूजनविधी, धर्मशास्त्र, आयुर्वेद, ज्योतिषाचे मूलतत्व. अनेक ऐतिहासिक घटना व भविष्यवाणी या पुराणातून आपल्याला बघायला मिळतात. या पुराणात वर्णन केलेल्या अनेक घटना इतिहासात प्रत्यक्ष घडलेल्या आहेत, म्हणून त्याला धार्मिक ग्रंथाबरोबरच इतिहासदर्शी पुराण मानले जाते. भविष्य ओळखून वर्तमान घडवणं हेच खरे धर्माचरण आहे, असा संदेश हे पुराण देते. हे ग्रंथ सत्य, धैर्य आणि न्याय यांचा पुरस्कार करतो. 10वे पुराण आहे ब्रह्मवैवर्त पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. यामध्ये सुमारे 18,000 श्लोकसंख्या आहेत. भाषा संस्कृत आहे आणि याचा गुणवर्ग राजसिक आहे. ब्रह्मवैवर्त म्हणजे ब्रह्माचे परावर्तन. या पुराणात आपल्याला कृष्णप्रधान ब्रह्मतत्व, ब्रह्मा विष्णू शिव यांची एकात्मता आणि स्त्री पुरुष ऊर्जेच्या आध्यात्मिक संकल्पनाचा संगम दिसतो. या ग्रंथाची रचना खालीलप्रमाणे केली आहे. हे पुराण 4 खंडांमध्ये विभागले गेले आहे. ब्रह्मखंड, प्रकृतिखंड, गणपतीखंड आणि श्रीकृष्ण जन्मखंड. या पुराणाचे मुख्य विषय आहेत श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत. त्यांच्या इच्छेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश जन्म घेतात. राधाकृष्ण यांचे दिव्य प्रेम आणि सात्विक संयोग. गणपती जन्मकथा आणि त्यांचे विविध रूप. स्त्री शक्तीचे महत्त्व, विशेषतः राधा, श्रीलक्ष्मी आणि महासरस्वती. विविध देवींचे रूप आणि कार्य. सृष्टी, स्त्री पुरुष सृष्टीचक्र आणि लीलामय विश्व. या पुराणात राधेला आदिशक्ती आणि श्रीकृष्णाला परब्रह्म म्हणून वर्णन केले आहे. राधाविना कृष्ण अपूर्ण आहे आणि कृष्णविना राधा निर्जीव आहे. या पुराणात ईश्वर ही केवळ शक्ती नाही, तर प्रेमाने भरलेली जाणीव आहे. प्रेम हेच परमात्म्याला मिळवण्यासाठी सर्वश्रेष्ठ साधन आहे, असे हे पुराण सांगतं. 11वे पुराण आहे लिंग पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. यामध्ये अंदाजे 11,000 श्लोकसंख्या आहेत. याची भाषा संस्कृत असून याचा गुणवर्ग तामसिक आहे, म्हणजेच हे पुराण शैवप्रधान पुराण आहे. लिंगपुराण हे एक गहन शिवतत्वावर आधारित अत्यंत गूढ आणि तात्विक पुराण आहे. यामध्ये लिंग म्हणजे काय, त्याचा दैवी अर्थ, रुद्र अवतार, शिवपूजन आणि सृष्टीच्या नाशानंतरची अवस्था या सर्व गोष्टी विस्तृतपणे मांडल्या आहेत. तर आपण जाणून घेऊया लिंग म्हणजे काय. लिंग हा शब्द चिन्ह किंवा साक्ष असा अर्थ देतो. लिंग म्हणजे त्या परमशक्तीचं प्रतीक जे ना जन्मतं ना मरतं, फक्त जे अस्तित्वात असतं. याचा मुख्य विषय आहे शिवाचे 28 रुद्र अवतार. लिंग महिमा, स्थावर, चल आणि आत्मलिंग. लिंग स्थापना व पूजनाचे प्रकार. सृष्टीचा आरंभ आणि प्रलय. शिव पार्वती विवाह कथा. गंगा अवतरण, कार्तिकेय जन्म आणि पापांच्या प्रायश्चित्त विधी या पुराणात दिला आहे. शिवाची उपासना केवळ उपासकाची रक्षा करत नाही, तर संपूर्ण सृष्टीचं संतुलन राखतं. रुद्रांच्या अनेक रूपांमधून मानवाच्या मनशुद्धीचा संदेश दिला जातो. हे पुराण सांगतं की लिंग हे केवळ एक दगड नव्हे, तर त्यामध्ये अनंत म्हणजे इन्फिनिटी दडलेलं आहे. पुढील पुराण आहे वराह पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. यामध्ये अंदाजे 10,000 श्लोकसंख्या आहेत. याची भाषा संस्कृत असून गुणवर्ग सात्विक आहे. वराह पुराण हे भगवान विष्णूच्या वराह अवतारावर आधारित आहे. ही कथा अशी आहे की जेव्हा राक्षस हिरण्याक्ष पृथ्वीला पाताळात घेऊन गेला, तेव्हा भगवान विष्णूंनी वराह म्हणजे डुक्कर रूप धारण करून पृथ्वीचा उद्धार केला. याची रचना अशी आहे की या पुराणात एकूण 270 अध्याय आहेत आणि यामध्ये धार्मिक विधी, व्रत, तीर्थयात्रा, देवी देवतांचे पूजन आणि धर्मसिद्धांत यांचे विवेचन दिलं आहे. याचा मुख्य विषय आहे वराह अवताराची महती व पृथ्वी उद्धाराची कथा. विष्णू, लक्ष्मी, शिव आणि पार्वती यांची उपासना कशी करावी. विविध तीर्थक्षेत्रांची माहिती, जशी की काशी, बद्रीनाथ आणि प्रयाग. व्रत, यज्ञ, दान आणि गोदानाचे महत्त्व. गणपती,
कार्तिकेय आणि दुर्गा यांचे चरित्र, गृहस्थ धर्म व जीवनाचे 4 आश्रम, मृत्यूपश्चात आत्म्याचे गमनसुद्धा या पुराणात दिले आहे. हे पुराण धर्मरक्षण हेच मोक्षाचे द्वार आहे या तत्वावर विश्वास ठेवतं. वराह अवतार हे न्याय, रक्षण आणि भक्तांचे उद्धारक म्हणून मानले गेले आहे. पृथ्वीवर संकट आलं तर प्रभू स्वतः अवतरतात ही शिकवण या पुराणातून स्पष्ट होते. 13वं पुराण म्हणजे स्कंद पुराण. या पुराणाचे लेखन वेदव्यास यांनीच केले. यामध्ये अंदाजे 81,000 श्लोकसंख्या आहेत. याची भाषा संस्कृत असून याचा गुणवर्ग तामसिक आहे, म्हणजेच हे पुराण शैवप्रधान आहे. आणि विशेष म्हणजे हे सर्वात मोठं पुराण मानलं जातं. स्कंद पुराण हे शिवपुत्र कार्तिकेय म्हणजे स्कंद याच्या नावावर आधारित असून हे पुराण अत्यंत विस्तृत आहे. यामध्ये धार्मिक स्थळांची माहिती, कथा, देवी देवतांचे संवाद, शिवतत्व आणि तीर्थस्मरण यांचा विस्तृत संग्रह आहे. याची रचना या पुराणात अनेक खंड आहेत, जसे की काशीखंड, वैष्णवखंड, नागरखंड, कौमारीखंड, प्रभासखंड इत्यादी. काशीखंड म्हणजे वाराणसीच्या प्रत्येक गल्लीत असलेल्या शिवमंदिरांचं सुंदर वर्णन यामध्ये दिलं आहे. प्रभासखंड म्हणजे भगवान श्रीकृष्णाने देहत्याग केलेल्या स्थळाचं महात्म्य या पुराणात आहे. कौमारीखंड म्हणजे कन्याकुमारीची महिमा आणि देवीची उपासना या पुराणात दिली आहे. मुख्य विषय म्हणजे स्कंद उर्फ कार्तिकेय यांचा जन्म आणि तारकासुरवध, शिवपार्वती विवाह आणि सतीचा आत्मदाह, देवी पार्वतीची पुनर्जन्म कथा, तीर्थक्षेत्रांची महती जसे की काशी, रामेश्वरम, द्वारका आणि बद्रीनाथ, नद्यांचे उगम गंगा, यमुना आणि सरस्वती, विविध व्रतांची माहिती जसे की प्रदोष आणि शिवरात्री, धर्म, योग, भक्ती व ज्ञान यांचा संगम या पुराणात आहे. हे पुराण मानवाला सांगतं की तीर्थयात्रा हा केवळ प्रवास नाही, ती मनशुद्धी आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. 14वे पुराण म्हणजे वामन पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. यामध्ये अंदाजे 10,000 श्लोकसंख्या आहेत. याची भाषा संस्कृत असून याचा गुणवर्ग राजसिक आहे. वामन पुराण हे भगवान विष्णूच्या वामन अवतारावर केंद्रित आहे. जेव्हा बलिराजाने संपूर्ण पृथ्वी, आकाश आणि पाताळ जिंकले, तेव्हा भगवान विष्णूंनी वामन रूप घेऊन 3 पावले मागून सारा त्रैलोक्य परत मिळवला. या पुराणाचे मुख्य विषय आहे वामन अवतार, बलीचा अहंकार आणि त्यांचं पतन, व्रत, पूजा आणि यज्ञांचे महत्त्व, भगवान गणेश पूजन आणि त्यांचे विविध अवतार, दुर्गा महात्म्य आणि शक्तीची उपासना, शिवपार्वती कथा आणि शिवलिंगाची उत्पत्ती, भगवतीची स्तुती आणि स्त्री शक्तीचे स्वरूप या पुराणात दिले आहे. अहंकार कितीही मोठा असो, त्याचा पराभव नम्रतेने होतो, हा संदेश वामन पुराणातून स्पष्ट होतो. या ग्रंथात देवाची खऱ्या अर्थाने भक्ती ही केवळ शरीराने नव्हे तर भावनेने केली पाहिजे असं ठाम मत आहे. भक्ती, नम्रता आणि प्रामाणिकपणा हे मोक्ष सोपानाचे 3 पाय आहेत असा विचार यामधून व्यक्त होतो. 15वा पुराण म्हणजे कूर्म पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. यामध्ये अंदाजे 17,000 श्लोकसंख्या आहेत. याची भाषा संस्कृत असून याचा गुणवर्ग तामसिक आहे, म्हणजेच हे शैवप्रधान पुराण आहे. कूर्म पुराण हे भगवान विष्णूच्या कूर्म म्हणजे कासव अवतारावर आधारित आहे. समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूंनी कासव रूप घेऊन मेरू पर्वताला आधार दिला होता. या पुराणातून विश्वरचना, धर्मनिष्ठा आणि समाजव्यवस्था यांचे सखोल विवेचन केले गेलेले आहे. याची रचना म्हणजे या पुराणात 2 प्रमुख भाग आहेत. पूर्वखंड ज्यामध्ये सृष्टी, आश्रम, वर्ण अवस्था आणि उपासना याची माहिती आहे, तर दुसरा उत्तरखंड यामध्ये योग, तत्त्वज्ञान, धर्म आणि मोक्षाची माहिती आहे. याचा मुख्य विषय आहे कूर्म अवतार व समुद्र मंथन, यदुवंश व वर्णाश्रम धर्माचे मूळ स्वरूप, धर्म, मोक्ष, तप आणि त्याग यांचे तत्त्वज्ञान, गीतेतील उपदेशांची साधर्म्य, कल्पांत प्रलय म्हणजे सृष्टीचा अंत आणि पुनर्सृष्टी, योगसाधना, ध्यान आणि संन्यास. हे पुराण पूर्णपणे आचारधर्म आणि अध्यात्मशास्त्र या दोहोंचे संतुलन आहे. यामध्ये गीता तत्त्वज्ञान आणि सांख्य, योगतत्व यांचे सुंदर समन्वय आहेत.
माणूस आश्रमधर्म आणि वर्णधर्म पाळून जिथे आहे तिथूनच मोक्ष मिळवू शकतो असे हा ग्रंथ सांगतो. 16वं पुराण म्हणजे मत्स्य पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. याची श्लोकसंख्या अंदाजे 14,000 आहे. भाषा संस्कृत असून याचा कुणवर्ग तामसिक आहे. मत्स्यपुराण हे भगवान विष्णूच्या मत्स्य अवतारावर केंद्रित आहे. प्रलयाच्या वेळी जेव्हा सृष्टी जलमग्न झाली होती तेव्हा भगवान विष्णूंनी मत्स्यरूप घेतले आणि मानववंश, वेद, ऋषी यांचा उद्धार केला होता. मत्स्य अवताराची कथा अशी आहे. राजा सत्यव्रत नंतरचे वैवस्वत मनू यांना मत्स्य रूपातील विष्णूंनी प्रकट होऊन सागरी प्रलयाची सूचना दिली होती आणि त्यांच्या नौकेला सप्तऋषींना घेऊन सुरक्षित स्थळी नेलं होतं. या पुराणाचा मुख्य विषय म्हणजे मत्स्य अवताराची कथा, जलप्रलयाचे तत्त्वज्ञान, ऋषी, मनू आणि मानव या वंशाचा इतिहास यामध्ये आहे. राजधर्म म्हणजेच उत्तम राजाचा आदर्श वर्तणूक यामध्ये आहे. नर्मदा, गंगा, काशी, प्रयाग यांची महिमा, वास्तुशास्त्र, मूर्तिशास्त्र आणि मंदिर निर्मिती, नवग्रह, तारे, नक्षत्र आणि कालचक्रसुद्धा यामध्ये आहे. प्रलय हे शेवट नसून नवीन प्रारंभाची तयारी असते. या पुराणात धर्म, कर्तव्य, नीतिशास्त्र, कर्म आणि विज्ञान यांचा सुंदर संगम बघायला मिळतो. 17वे पुराण आहे गरुड पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. श्लोकसंख्या अंदाजे 19,000 आहेत. भाषा संस्कृत असून याचा गुणवर्ग सात्विक आहे. गरुड पुराण हे अत्यंत लोकप्रिय आणि पवित्र पुराण आहे. हे विष्णू व गरुड यांच्यातील संवादावर आधारित आहे. मृत्यू, आत्मा, नरक, स्वर्ग, कर्मफल आणि पुनर्जन्म यावर सखोल प्रकाश टाकणारे हे पुराण अंतिम संस्कारानंतर वाचले जाणारे ग्रंथ म्हणून ओळखले जाते. याचा मुख्य विभाग आहे पूर्ण भाग, ज्यामध्ये तत्त्वज्ञान, धर्म, व्यवहार आणि यज्ञाची माहिती आहे. आणि दुसरा भाग म्हणजे उत्तर भाग. यामध्ये मृत्यूपश्चात आत्म्याचा प्रवास, यमलोक आणि नरकाचे वर्णन आहे. याचा मुख्य विषय आहे आत्म्याच्या शरीरातून वेगळे होणे, प्रेतयात्रा म्हणजे प्रेत शरीर आणि प्रेतलोक, 16 प्रकारची मृत्यूची लक्षणं, यमलोकातील न्यायप्रक्रिया, 84 लाख योन्यांचे वर्णन, नरकातील वेगवेगळ्या यातना जसे की तामेश्वरम आणि रौरवम, पिंडदान, तर्पण आणि श्राद्धाचे महत्त्व, पुनर्जन्माचे नियम आणि कर्मफळसुद्धा यामध्ये दिले आहेत. गरुड पुराणातून आत्म्याच्या अमरत्वाची, कर्माच्या परिणामांची आणि मोक्षप्राप्तीची संकल्पना स्पष्ट केली जाते. मृत्यू केवळ अंत नव्हे तर आत्म्याच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपले शेवटचे आणि 18वे पुराण आहे ब्रह्मांड पुराण. याचे लेखन वेदव्यास यांनी केले. अंदाजे 12,000 श्लोकसंख्या यामध्ये आहेत. भाषा संस्कृत असून याचा गुणवर्ग राजसिक आहे. ब्रह्मांड पुराण हे वैज्ञानिक आणि ऐतिहासिक आहे. हे पुराण खगोलशास्त्र, कालचक्र, चंद्र-सूर्यवंश आणि परशुराम यांच्या कथा या प्रमुख विषयांवर केंद्रित आहे. याची रचना म्हणजे हे पुराण 3 भागात विभागले गेले आहे: पूर्व, मध्यम आणि उत्तरखंड. याचा मुख्य विषय आहे सृष्टीच्या उत्पत्तीपासून 7 कल्पापर्यंतचा इतिहास, चंद्रवंश व सूर्यवंशाचा तपशील म्हणजेच इक्ष्वाकू, हरिश्चंद्र, दशरथ, श्रीराम, कुरु आणि पांडव, परशुरामाची कथा, त्यांची कोटी ब्राह्मणांची संहार यात्रा, नर्मदा तीरी तपश्चर्या, खगोलशास्त्र जसे की नक्षत्र, तारे, चंद्र, सूर्य आणि ग्रह, सप्तद्वीप, सप्तसमुद्र, पर्वत आणि नद्या आणि विविध तीर्थस्थानांचे वर्णन यामध्ये दिले आहे. वैशिष्ट्य म्हणजे या पुराणात सृष्टीचे खगोल, भूगोल स्वरूप, कालमानाचे चक्र तसेच परशुरामासारख्या दीर्घजीवी अवताराचे वर्णन अत्यंत विस्ताराने आले आहे. ब्रह्मांड हे अनंत आहे आणि त्या अनंतील प्रत्येक गोष्ट ईश्वराच्या संकल्पाचे प्रतिबिंब आहे. चला तर आता आधुनिक काळातील महत्त्व व उपयुक्तता आपण पुराणांद्वारे बघूया. आजच्या डिजिटल जगातसुद्धा ही पुराणं निरुपयोगी ठरत नाहीत. उलट ती मानवी मूल्यांचा आधारस्तंभ आहेत. मानवी मूल्यांसाठी श्रीमद भागवत पुराण, ज्यामध्ये भक्ती, नम्रता आणि प्रेम दिले आहे. मार्कंडेय पुराण, ज्यामध्ये स्त्रीशक्ती आणि सामाजिक नैतिकता दिली आहे. गरुड पुराण,
ज्यामध्ये मृत्यू व जीवन यांचं विज्ञान आहे. आणि भविष्यपुराण यामध्ये इतिहासाच्या प्रकाशात वर्तमान समजावलं आहे. शास्त्रीय आणि व्यावहारिक ज्ञानासाठी अग्नी व मत्स्यपुराण, ज्यामध्ये वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद आहे. कूर्म व ब्रह्मांड पुराण, ज्यामध्ये खगोल, भूगोल आणि कालविज्ञान दिले आहे. आणि तिसरं म्हणजे नारद पुराण, ज्यामध्ये संगीत, गणित आणि ज्योतिषशास्त्र आहे. शांतीसाठी आणि आत्मशुद्धीसाठी लिंग, स्कंद आणि वायुपुराण, ज्यामध्ये तपश्चर्या, योगसाधना आहे. आणि शेवटचं म्हणजे वामन, वराह आणि ब्रह्मवैवर्त पुराण, यामध्ये स्त्री पुरुष ऊर्जा संतुलन दिले